सकाळची होती. स्वामी प्रसन्नपणे आसनावरती बसलेली होती आणि स्वामींना हा संसार समजावून सांगायचा होता की हा संसार कसा अनित्य आहे, कसा नाशवान आहे. मग सांगायचं कुणाला, त्याच्यासाठी वातावरण तयार करायचं होतं स्वामींना. स्वामी बसलेले होते. सकाळी एक एक भक्तिजन उठून आला आणि स्वामींच्या समोर बसला. प्रत्येकाने दंडवत केला. स्वामींना समोर बसलेले होते सगळेजण. मात्र त्या अगोदर स्वामींनी आपल्या अंतःकरणातून त्या परसनायक नावाच्या भक्ताला स्थिती दिली होती. स्थित्यानंदाचा त्याच्यामध्ये संचार करून टाकला. जसं डॉक्टर भुतीचं इंजेक्शन देतात, एखाद्या अवघड जागेचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर भुतीचं इंजेक्शन देतात, ती जागा वगैरे करून टाकतात. तसं स्वामींनी त्याला भुईचं इंजेक्शन देऊन टाकलं. सुखानंद त्याला देऊन टाकला. त्याचं देहभान हरवून गेलं आणि तो गाढ झोपी गेला. तो भक्त मात्र स्वामींच्या भेटीला आला नाही, सकाळी दर्शनाला आला नाही. तो परत नाही. सगळे बसलेले होते. पण स्वामींनी सगळ्यांकडे पाहत प्रश्न केला की अरे तुम्ही सगळीजण आला, तो परस नाईक दिसत नाही, ते कुठे आहे, ते आले नाही. तसं एकमेकाच्या तोंडाकडे पाहत सगळेजण म्हटले झोपले असतील बाजूला पलीकडे. स्वामी नाही, जाऊन बघून आहे एकदा. मग नागदेवांना पाठवलं, आचार्य नागदेवांना. ते गेले, आवाज दिला, अरे परस नाईक तुला स्वामी बोलवत आहेत, चल लवकर उठ. मात्र आवाज काहीच आला नाही, कारण स्वामींनी त्याला स्थिती दिलेली होती. त्या स्थितीमध्ये तो अगदी सुखानंदामध्ये झोपलेला होता. परत त्यांनी आवाज दिला की परस नाईक उठा, स्वामी बोलवत आहेत तुम्हाला. मात्र अगदी हालचाल काहीच नाही. मग जवळ जाऊन आवाज दिला तरी हालचाल नाही. मग हात पकडून हलवला अगदी, तरी सुद्धा भूक इचू नाही, आवाज नाही. मग हात हातात घेतल्यानंतर अगदी थंडगार पडलेला होता. तसा मेलेला माणूस असतो ना, हातपाय थंड पडून जातात, नाडी बंद होऊन जाते, श्वास बंद होऊन जातो. तसंच काहीशी अवस्था त्यांची झालेली होती. श्वासही बंद झालेला होता, नाडी हालत होत नव्हती, अंगही थंड पडलेलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी बरं वाईट झालेलं आहे, बरंच नाही आपल्याला सोडून गेलेले आहे. तसे धावत घाबरलेल्या चेहऱ्याने स्वामींसमोर उभे राहिले आणि स्वामींना थरथरत्या शब्दात सांगलं की स्वामी जगन्नाथा, परस नाही आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेलेले आहे. असं म्हटल्याबरोबर एक शोककळा पसरली त्या वातावरणामध्ये. सकाळचं वातावरण होतं, मात्र शोककळा पसरली. सगळ्यांचे चेहरे अगदी ताणल्या गेले, चेहऱ्यावरती तणाव तयार झाला की परस नाही कालपर्यंत आपल्याला बोलले, याच्याशी गप्पा मारल्या, त्याच्याशी गप्पा मारल्या. संसार असाच असतो. आपण सुद्धा कालपर्यंत